मॉर्निंग. आपण बाजाराचे प्रकार हा जो भाग आहे, हे जे आपलं प्रकरण आहे, तर हे प्रकरण पूर्णपणे पाहिलेलं आहे. आज आपण त्या संपूर्ण प्रकरणाचा एक आढावा किंवा ज्याला गोषवारा असं म्हणतो, तो या तासिकेमध्ये आपण पाहणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला की तुम्हाला बाजाराचे प्रकार यामध्ये काय काय आहे आणि आपल्याला कुठल्या ज्या गोष्टी आहे या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, अभ्यास करताना कोणती गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील, त्याचप्रकारे प्रत्येक जो यामधला उपघटक आहे, तर या उपघटकाला कसं वेटेज आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करता येईल आणि त्या अनुषंगाने आपला जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला करता येईल. म्हणून आपण हा गोषवारा जो म्हणतो, थोडक्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा सारांश जो आहे, हा सारांश आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना पटकनी ओव्हरलूक ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी म्हणून देखील हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि परिणामकारक असा ठरणार आहे. कारण तुम्ही नुसतं निवांतपणे बसल्यानंतर हा व्हिडिओ जरी ऐकला तरी संपूर्ण बाजाराचे प्रकार हा जो भाग आहे, हा भाग तुमच्या लक्षात येईल. आपण आता यामध्ये पाहतो आहे की बाजाराचे जे प्रकार आहेत, यामध्ये पाहत असताना सर्वात प्रथम आपण बाजार म्हणजे काय हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे देखील आपण बघितलं होतं की व्यवहारामध्ये आपण ज्याला बाजार म्हणतो, तर व्यवहारातील अर्थ आणि अर्थशास्त्रीय अर्थ यामध्ये बराच फरक आहे. अर्थशास्त्रीय बाजार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना एका वेगळ्या अर्थाने, एका विशिष्ट अर्थाने वापरण्यात येत असते. आणि म्हणून सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये आपण बाजार म्हणजे एखादं असं ठिकाण, एखादी अशी जागा की ज्या ठिकाणी विक्री करावयास विक्रेते आपला ज्या वस्तू आहेत, जो माल आहे तो घेऊन येतात आणि त्याच ठिकाणी ग्राहक किंवा उपभोक्ते तो माल, ती वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून जातात, अशी एखादी विशिष्ट जागा होय. मी तुम्हाला उदाहरण देखील सांगितलं होतं की भाजी बाजार आहे, कापड दुकान आहे, म्हणजे कापडाची रांग आहे, कापड दुकानाची रांग त्याच्यामध्ये असते, कापड बाजार ज्याला आपण म्हणतो, सोन्या चांदीचा बाजार आहे, किराणा बाजार आहे, असे विविध प्रकारचे त्याचे आपण स्पेशलायझेशन, विशेषीकरण केलेलं आपल्याला आढळून येते. आणि प्रत्येक गावामध्ये साधारणतः हा असा एक एक विशिष्ट असा भाग त्या दुकानांचा असतो. मग आपण ज्यावेळी आता अर्थशास्त्रीय भाषेमध्ये बाजार ही संकल्पना पाहतो आहे, आपल्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनी आपण बाजाराचा अर्थ पाहतो आहे, त्यावेळी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कुर्नो यांनी मांडलेली जी व्याख्या आहे, ही व्याख्या आपल्याला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी ऑगस्टिन कुर्नो असं त्याचं नाव आहे, आणि त्या अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं होतं की बाजार म्हणजे, त्यांनी व्याख्या केली की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते, अशी कोणतीही विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते, ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते हे दोन्हीही यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की त्यामुळे
एकाच वस्तूची किंमत ही सहज सर्वत्र आणि लवकर एक समान होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच काय झालेलं आहे, म्हणजेच बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्परांचं एक जाळं आहे असं आपल्या लक्षात येते. यांच्यातील परस्परांचं जे जाळं आहे असं आपल्या ते लक्षात येत असते. मग बाजारामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे? बाजार ही संकल्पना ज्यावेळी आपण म्हणतो आहे बाजार अस्तित्वात येण्यासाठी काय काय अपेक्षित आहे, थोडक्यात बाजारामधली वैशिष्ट्ये कोणती आहे त्याचा देखील आपण विचार केलेला होता. आणि ती वैशिष्ट्ये पाहत असताना आपण बघितलं की बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते दोहोंचे अस्तित्व असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या ज्याला आपण बाजार म्हणतो आहे त्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते हे जसे आवश्यक आहे त्याचबरोबर वस्तूची तिथे खरेदी आणि विक्री, वस्तू आणि सेवा यांची खरेदी आणि विक्री ही देखील होत असते, हे होणं अपेक्षित आहे. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जाते की वस्तूची किंमत निर्धारित झालेली असते, कारण वस्तूची किंमत जर निर्धारित झालेली असेल तरच त्या अनुषंगाने बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात आणि त्या विशिष्ट अशी जी किंमत निर्धारित झाली असेल त्या किमतीला ते आपली मागणी करतात. विक्रेते सुद्धा विशिष्ट जी किंमत निर्धारित झाली असेल त्या किमतीला ते आपलं पुरवठा करतात आणि विक्री करत असतात. नंतर ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये परस्पर असा जवळचा संबंध असतो आणि विक्रेते आणि ग्राहक दोहोंना देखील उपभोक्ते आणि उत्पादक किंवा उपभोक्ते आणि विक्रेते या दोहोंना देखील बाजाराचं परिपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. हे झाल्यानंतर आपण मग बाजाराचं तुम्हाला मी वर्गीकरण सांगितलं होतं की बाजाराचं वर्गीकरण हे कशा पद्धतीने आपण करतो. बघूया बाजाराचं जे वर्गीकरण आहे तर हे बाजाराचं वर्गीकरण आपण 3 पद्धतीने केलेलं होतं. पहिलं जे पद्धत आहे ते आहे स्थळानुसार वर्गीकरण. दुसरं जे आहे जे आहे ते आहे काळानुसार वर्गीकरण आणि जे आहे ते आहे स्पर्धेनुसार वर्गीकरण. म्हणजे 3 पद्धतीने आपण वर्गीकरण केलेलं होतं. आता ह्या ज्या 3 पद्धती आहेत तर या 3 पद्धतींचं आपण थोडक्यामध्ये बघणार आहे. ज्यावेळी आपण स्थळानुसार वर्गीकरण पाहिलं त्यावेळी त्याच्यामध्ये 3 प्रकार पडले. एक आहे स्थानिक बाजारपेठ, दुसरी आहे राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, अर्थात ज्याला जागतिक बाजारपेठ असं देखील आपण म्हणतो. ज्यावेळी आपण काळानुसार वर्गीकरण हे बघितलं, काळानुसार बाजार हा भाग ज्यावेळी आपण बघितला तर त्यावेळी त्यामध्ये 4 उपप्रकार पडतात असं म्हटलं तरी जाईल. पहिला जो आहे तो आहे अतिअल्पकाळ. अतिअल्पकाळ म्हणजे हा काही तासांचा किंवा काही 1-2 दिवसांपर्यंतचाच काळ असतो, त्याला अतिअल्पकाळ असं म्हणतात. आणि या अतिअल्पकाळामध्ये मागणीनुसार किंमत निर्धारित होत असते, कारण पुरवठा आपल्याला वाढवू शकत नाही आपण पुरवठ्याच्या कालावधीमध्ये, कारण हा जो काळ आहे हा काळ अति अल्प असा असतो. दुसरा जो काळ आहे तो आहे अल्पकाळ. अल्पकाळ हा काही आठवड्यापासून तर एखाद वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असा काळ असतो. या अल्पकाळामध्ये काही प्रमाणात, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये आपण पुरवठ्यामध्ये वाढ करू शकतो, पुरवठ्यामध्ये बदल करू शकतो, परंतु फार मोठा बदल असा आपल्याला करता येत नाही. आणि त्यामुळे साहजिकच अल्पकाळामध्ये देखील किंमत निर्धारित होत असताना तसा मागणीचा प्रभाव, पुरवठ्यापेक्षा मागणीचा प्रभाव हा जास्त पडलेला आपल्याला आढळून येतो. तिसरा जो काळ आहे तो आहे दीर्घकाळ. या दीर्घकाळामध्ये हा दीर्घकाळ जो आहे हा 1 वर्षाच्या पुढे आणि 5-7 वर्षापर्यंतचा काळ असतो. या दीर्घकाळामध्ये उत्पादनाची जी साधनं आहे
बदलती साधनं आणि स्थिर साधनं, तर या दोन्हींमध्ये आपल्याला बदल करता येतो आणि पुरवठा वाढविता येतो. थोडक्यात मागणीनुसार आपल्याला पुरवठ्यामध्ये वाढ करता येते आणि साहजिकच त्यामुळे जी किंमत निश्चिती होत असते या दीर्घ काळामध्ये जी किंमत निश्चिती होत असते, तर ती किंमत निश्चिती ही मागणी आणि पुरवठा या दोन्हींच्या संतुलनाने होत असते. आणि चौथा जो काळ आहे तो चौथा काळ अतिदीर्घ काळ आहे असं आपण सांगतो. मग हा अतिदीर्घ काळ हा 5 वर्षांपासून जास्त असतो, म्हणजे 20 वर्ष 15 वर्ष असा त्याचा, मग पुढे 5 वर्षापासून कित्येक वेळपर्यंत हा काळ राहू शकतो. आणि या अतिदीर्घ काळामध्ये भविष्यातील ज्या लोक उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, भविष्यामधील बदल, या सर्व गोष्टींचा विचार आपण तिथे करतो आणि त्या अनुसार उत्पादक जो आहे, तर हा उत्पादक भविष्यातील ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबींचा विचार करतो आणि त्या पद्धतीने आपलं उत्पादन करतो. उत्पादनाची दिशा जी आहे ती आपली ठरवितो आणि त्यामुळे अतिदीर्घ काळामध्ये साहजिकच पुरवठ्याचा जो प्रभाव आहे, हा पुरवठ्याचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी अधिक पडलेला आढळून येतो. नंतर मग तिसरा जो वर्गीकरण आपण केलेलं आहे बाजाराचं, ते आहे स्पर्धेनुसार बाजार. स्पर्धेनुसार जो आहे, तर या स्पर्धेनुसार म्हणजेच विक्रेते आणि ग्राहक यांच्यामधील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणामधील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आणि आपल्याला या प्रकरणामध्ये या स्पर्धेनुसार जे वर्गीकरण आहे किंवा स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार आहेत, तर त्याचाच अधिकाधिक विशेष सविस्तर असा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. कारण बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा असा हा निकष आहे. आणि विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित, आता आपल्याला या ठिकाणी विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजार पाहायचा आहे, तसा ग्राहकांमधील स्पर्धेवर आधारित देखील बाजार असतो, परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध जे प्रकार आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये देखील या स्पर्धेनुसार बाजारामध्ये देखील 2 प्रकार आपल्याला आढळतात. 2 प्रकारे त्याचं वर्गीकरण करू शकतो आपण. पाहता स्पर्धेनुसार, म्हणजे स्पर्धेनुसार आहे, तर त्याच्यामध्ये जो भाग आहे, तर हा आहे पूर्ण स्पर्धा आणि हा जो आहे हा आहे अपूर्ण स्पर्धा. मग या अपूर्ण स्पर्धेत देखील 3 भाग पडतात आहे. एक आहे मक्तेदारी, एक आहे अल्पाधिकार आणि एक आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. म्हणजे पहा, आपल्याला स्पर्धेनुसार जे बाजार पाहिजे आहेत, स्पर्धेनुसार वर्गीकरण करून जो बाजार होतो त्याचा जो विचार करायचा आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिले पूर्ण स्पर्धा बघायची आहे. आणि 2 प्रकारांनी होतो ते, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. पुन्हा अपूर्ण स्पर्धेचे 3 प्रकार पडतात. एक आहे मक्तेदारी, एक आहे अल्पाधिकार आणि तिसरा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. एकेकाचा आता आपण विचार करूया. सगळ्यात पहिले पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, हे आपण पाहिलं होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्ण स्पर्धेच्या बाबतीत सांगायची म्हणजे अशी की पूर्ण स्पर्धा जी आहे, तर ही पूर्ण स्पर्धा कधीही अस्तित्वात नसते. ही एक काल्पनिक स्पर्धा आहे. हा बाजाराचा एक काल्पनिक प्रकार आहे. आणि तो काल्पनिक तर प्रकार आहेच, परंतु ती आदर्शवत तो बाजाराचा प्रकार आहे असं म्हटलं जाते. आणि श्रीमती मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी व्याख्या करताना असं म्हटलं होतं की जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी जी आहे ही पूर्ण लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. किंवा आपण सोप्या शब्दात असंही म्हणू शकतो की पूर्ण स्पर्धा म्हणजे असा बाजार की ज्यात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि कोणताही एखादा विक्रेता आपल्या प्रभावाने किंमत निश्चित करू शकत नाही आणि एकजिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यात सर्व गुंतलेले असून एकसारखी किंमत प्रस्थापित होते.
असा जो बाजार असेल तर अशा बाजाराला आपण पूर्ण स्पर्धा असं म्हणतो. मग आपण त्याची पूर्ण स्पर्धेची विविध जी वैशिष्ट्ये होती त्या वैशिष्ट्यांचा देखील आपण विचार केलेला होता. पहिलं वैशिष्ट्य होतं असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या देखील मोठी असते आणि विक्रेत्यांची जी संख्या आहे तर ही विक्रेत्यांची संख्या देखील खूप मोठी असते. दुसरं आपण वैशिष्ट्य पाहिलं होतं एक जिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ज्या वस्तू असतात तर या वस्तू या आकार, रंग, रूप, प्रकार, वेष्टन या सर्व गोष्टींनी या सर्व गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टींनी एकजिन्सी असतात आणि या सर्व वस्तू ज्या आहेत या परस्परांना पर्यायी अशा असतात. तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मुक्त प्रवेश असतो आणि जसा तो मुक्त प्रवेश असतो म्हणजे कोणालाही जर यायचं असेल, कोणालाही त्या स्पर्धेमध्ये जर बाजारामध्ये यायचं असेल तर तो सहज येऊ शकतो. त्याला मुक्त प्रवेश असं म्हणतात. आणि ज्या प्रकारे हा मुक्त प्रवेश असतो त्याच प्रकारे स्वातंत्र्य आहे निर्गमनाचं. त्याला बाहेर जर पडावायचं असेल, एखाद्याला जर आपला उद्योग बंद करावायचा असेल, आपली संस्था बंद करावायची असेल व त्याला जर त्या स्पर्धेमधून त्या बाजारामधून बाहेर जावायचं असेल तर त्याला त्याचं देखील स्वातंत्र्य असते. म्हणून त्याला मुक्त प्रवेश आणि निर्गमन असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेमुळे प्रस्थापित झालेली असते. नंतर आहे बाजाराचं संपूर्ण ज्ञान. केवळ ग्राहकालाच नाही किंवा केवळ विक्रेत्यालाच नाही तर ग्राहक आणि विक्रेते या दोहोंना देखील बाजाराचं परिपूर्ण ज्ञान असते. हे एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं आपण सांगू शकतो. नंतर आहे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचे जे घटक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक तर यांची हे घटक पूर्णपणे गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल हे जे यासारखे जे घटक आहेत हे भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर एका उत्पादनातून ते दुसऱ्या उत्पादनामध्ये, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये देखील ते सहजपणे जाऊ शकतात. त्यांची ती गतिशीलता असते. त्यांच्यामध्ये गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्ती किंवा क्षमता होय. नंतर पूर्ण स्पर्धेमध्ये वाहतूक व्ययाचा अभाव आहे कारण एकच किंमत प्रस्थापित व्हावयाची आहे. एकच किंमत हे देखील त्याचं वैशिष्ट्य आहे आणि एकच किंमत जर प्रस्थापित व्हावयाची असेल तर त्याच्यासाठी वाहतूक व्यय जो आहे, वाहतूक खर्च जो आहे तर हा किमतीमध्ये पकडला जात नाही म्हणून त्याचा अभाव आहे असं म्हटलं जाते. आणि शेवटचे जे वैशिष्ट्य आहे तर ते आहे सरकारी हस्तक्षेप नसतो. पूर्ण स्पर्धेच्या याच्यामध्ये सरकारचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप आपल्याला आढळून येत नाही. निहस्तक्षेपाचं धोरण आहे असं म्हटलं जाते. मग हे पाहिल्यानंतर आपण पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत निश्चिती जी आहे ही पूर्ण स्पर्धेमधली किंमत निश्चिती पाहिली. पूर्ण स्पर्धेमधली किंमत निश्चितीबाबत कशी होते, समतोल किंमत निश्चिती कशी होते हे पाहत असताना डॉक्टर मार्शल यांनी पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल किंमत निश्चिती हे आपल्याला दाखवून दिलेलं होतं. आपण त्याचा एक स्वतंत्रपणे चांगला अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की पूर्वीच्या काळी किंमत ठरत असताना काही अर्थशास्त्रज्ञ म्हणायचे की केवळ मागणीनुसार किंमत ठरते तर काही अर्थशास्त्रज्ञ म्हणायचे केवळ पुरवठ्यानुसार किंमत ठरते. परंतु दोघांचीही जी मतं होती ही दोघांचीही मतं एकांगी स्वरूपाची होती आणि त्यामुळे डॉक्टर मार्शल यांनी यावर विशेष असं विश्लेषण केलेलं होतं. त्यांनी असं म्हटलेलं होतं की किंमत निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन्हीही घटक, मागणी आणि पुरवठा हे जे दोन्ही घटक आहे हे दोन्ही घटक तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यांनी त्यासाठी उदाहरण दिलं, उपमा दिली की ज्याप्रमाणे आपल्याला एखादं कापड जर कापायचं असेल तर कात्रीची दोन्ही पाती ही आवश्यक असतात. कात्रीची दोन्ही पात्यांच्या साह्याने आपण कापड कापतो. त्याचप्रमाणे पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत निश्चिती होत असताना केवळ मागणी नव्हे किंवा केवळ पुरवठा नव्हे तर दोहोंचीही देखील आवश्यकता असते आणि दोहोंच्या संतुलनाने किंमत निश्चित होत असते. आपण त्याचं उदाहरण देखील पाहिलं होतं की वस्तूची किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी रुपये असताना मग पुरवठ्याचा विचार केला होता, आपण मागणीचा विचार केला होता आणि मग आपण बघितलं होतं की ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे समान होतात, समसमान होतात त्या किमतीला पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल किंमत असे म्हणतात.
म्हणजे त्या जी समतोल किंमत असते त्या किमतीला जेवढी मागणी असेल तेवढाच पुरवठा असतो आणि जेवढा पुरवठा असेल तेवढीच मागणी असते आणि म्हणून ती जी किंमत निश्चित होत असते ती समतोल किंमत आहे असं आपण म्हणतो. मग ते बघितल्यानंतर आपण अपूर्ण स्पर्धेचा विचार केला. अपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिले आपण मक्तेदारी म्हणजे काय हे बघितलं. मक्तेदारी अर्थात त्याला इंग्रजीमध्ये मोनोपोली असं म्हणतात आणि मोनोपोली म्हणजे एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक जो आहे. चेंबरलिन यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यांनी अशी व्याख्या करताना मक्तेदारीची व्याख्या करताना असं म्हटलं होतं की मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था एकच उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि बाजारामध्ये तिला जवळचा पर्याय नसतो. मग हे पाहिल्यानंतर आपण मक्तेदारीची वैशिष्ट्य देखील पाहिली होती की मक्तेदारीच्या वैशिष्ट्यामध्ये एकच विक्रेता असतो. कायद्याद्वारे म्हणा तर मक्तेदारी मुळात त्याला म्हटलंच गेलेलं आहे की एकच उत्पादक किंवा एकच विक्रेता आणि विक्रेत्यांमध्ये त्याच्यामुळे स्पर्धा नसते. ग्राहकांची संख्या मात्र भरपूर असते, असंख्य असते. नंतर जवळच्या वस्तूंना पर्याय नसतो. मक्तेदारीमध्ये ज्या वस्तूंचं मक्तेदार उत्पादन करतो तर त्याला पर्याय नसतात. त्या उत्पादनाला दुसरा कुठलाही पर्याय नसतो. नंतर आहे प्रवेशावर निर्बंध. पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे मुक्त प्रवेश आहे तर तसा मुक्त प्रवेश या ठिकाणी आपल्याला मक्तेदारीमध्ये आढळून येत नाही. तर मक्तेदारीमध्ये मात्र प्रवेशास कोणत्याही उत्पादकास कोणत्याही विक्रेत्यास बाजारामध्ये प्रवेश नसतो. त्याला कायद्याद्वारे नैसर्गिक याच्याद्वारे तांत्रिक बंधनांमुळे तो प्रवेश करू शकत नाही. नंतर आपण बघितलं होतं की बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदारीमध्ये विक्रेता जो आहे हा एकच आहे, उत्पादक एकच आहे. त्याच्यामुळे त्याच्याजवळ जेवढा वस्तूंचा साठा असेल जेवढा पुरवठा असेल तोच बाजारामध्ये पुरवठा होणार आहे. दुसरा कोणताही उत्पादक किंवा विक्रेता त्या ठिकाणी येत नाही. याचाच अर्थ असा की पुरवठ्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असते. मक्तेदारीमध्ये विक्रेत्याचं किंवा मक्तेदाराचं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालेलं असते आणि त्यामुळे तो किंमत करता असतो. त्याला जी वाटली ती किंमत तो ठरवत असतो. मक्तेदारीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मक्तेदारीमध्ये अधिकाधिक किंवा अवास्तव नफा प्राप्त करण्यासाठी म्हणूनच मुळात मक्तेदारीची स्थापनाच नफ्यासाठी केल्या गेलेली आहे आणि म्हणून तो किंमत करता असतो. मक्तेदारीचं संपूर्ण बाजार पुरवठा नियंत्रण असल्यामुळे ते ती स्वतःच मक्तेदार आपल्या वस्तूची किंवा आपल्या मालाची किंमत निश्चिती करत असतो. नंतर उद्योग संस्था हा एकच उद्योग असतो. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असल्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था जो आहे उद्योग संस्था हाच एक उद्योग असतो असं म्हटलं जाते. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जाते की मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे तो मूल्यभेद करत असतो. मूल्यभेद हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मक्तेदारीचं. मूल्यभेद म्हणजे एकच वस्तू निरनिराळ्या ग्राहकांना निरनिराळ्या किमतीला विकणे आणि मक्तेदारीमध्ये ते आपल्याला आढळून येते. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याचं उदाहरण सांगितलं होतं. मग ते पाहिल्यानंतर आपल्याला दुसरा त्याच्यामधलं हे पाहायचं आहे अल्पाधिकार. अल्पाधिकार म्हणजेच अत्यंत असा बाजार की ज्यामध्ये काही विक्रेते हे एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ सिमेंट कंपन्या, साबण बनवणारे किंवा मोबाईल सेवा पुरवणारे याचं उदाहरण आपण बघितलं होतं. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य आपण पाहतोय. त्याच्यामध्ये काहीच विक्रेते असतात, असंख्य विक्रेते नसतात पूर्ण स्पर्धेसारखे किंवा मक्तेदारासारखा एकच विक्रेता नसतो, तर काही विक्रेते असतात, कमी विक्रेते असतात. नंतर परस्परावलंबन असते. काही विक्रेते असल्यामुळे ते एकमेकांवर अवलंबून असतात. कधी ते प्रतिस्पर्धी देखील होतात, कधी संगनमत करून ते एकच त्यांचा जो उद्देश असतो हा उद्देश ते सफल करतात. जाहिरात जो आहे तर जाहिरात हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. नंतर प्रवेशावर निर्बंध असतात. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजगती उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं प्रवेश करण्यासाठी. म्हणजे बाहेर सहजपणे पडतात परंतु प्रवेशावर मात्र निर्बंध घालण्यात येतात. नंतर अल्पाधिकारामध्ये समानतेचा अभाव दिसून येतो आणि अनिश्चितता देखील मोठ्या प्रमाणामध्ये असते. तिसरा जो भाग आहे तो आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारीयुक्त स्पर्धा या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हीच
हाच बाजाराचा प्रकार आढळून येतो. मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण. काही वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेची असतात, काही वैशिष्ट्य मक्तेदारीची असतात. चेंबरलिन यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्याच्यामध्ये अनेक विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात. वस्तुभेद हे जसं मक्तेदारीमध्ये मूल्यभेद आहे, तसं इथे वस्तुभेद हे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन असते. विक्री खर्च जो आहे, तर हा विक्री खर्च हा मक्तेदारीचा आणखी एक वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. नंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये जवळचे पर्याय उपलब्ध असतात आणि त्यामध्ये गटसंकल्पना ही संकल्पना आपल्याला आढळून येते. अशा प्रकारे हे जे बाजाराचे प्रकार जे आहे, हे बाजाराचे प्रकार हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अतिशय सोपं असं हे प्रकरण आहे.